ज्या विद्यार्थ्यांना 2026-27ला MBAला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर त्या विद्यार्थ्यांना CET द्यायची आहे आणि CETचे फॉर्म हे आजपासून सुरू झालेले आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल त्या विद्यार्थ्यांना सर्वात प्रथम CET सेल जी ही ॲडमिशन प्रोसेसची साईट आहे या साईटवर व्हिजिट करायची आणि यावरती रजिस्ट्रेशन करून आपण आपला फॉर्म भरू शकतो। तर विद्यार्थ्यांना MBAची CETचा फॉर्म भरण्यासाठी जी लास्ट डेट असणार आहे त्याबद्दलची माहितीसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे। तर यामध्ये बघू शकता ज्यांनाही MBA करायचं असेल त्यांची 10/1/2026 म्हणजे आजपासून फॉर्म सुरू झालेले आहे। 12/2/2026 तर 12 तारखेपर्यंत पुढील महिन्यामध्ये आपण आपले फॉर्म भरू शकतो। तर 12 तारखेच्या आत तुम्हाला फॉर्म भरावे लागेल आणि जी एक्झाम डेट आहे ही सुद्धा देण्यात आलेली आहे की 16/4/2026 ते 8/4/2026 आणि सेकंड अटेम्प्ट म्हटलेला आहे 9/5/2026 अशाबद्दल एक जी डेट असते अंदाजे ही सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे MST CET PCM आणि PCB ग्रुपसाठी सेम डेट आहे म्हणजे फॉर्म फिलअपची 10 तारीख ते 12/2 पर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। तर ज्यांनाही फॉर्म भरायचे असेल MBA CET म्हणा तर लवकरात लवकर आपले फॉर्म भरा। थोड्या वेळामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्याप्रकारे तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे हा भरू शकता। संपूर्ण विद्यार्थ्यांनी MBA करणाऱ्या संपूर्ण विद्यार्थ्यांनी स्टार्टिंगला आपली अपार ID काढून घ्या। डिजिलॉकर एक ॲप आहे त्यावरून तुम्ही अपार ID काढू शकता। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अपार ID कशी काढायची याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे, कारण तो जो ID असणार आहे तो जनरेट करून घ्या, कारण जोपर्यंत तुम्ही अपार ID काढणार नाही तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकत नाही। तर स्टार्टिंगला अपार ID काढा, अपार ID काढल्यानंतरच तुम्ही फॉर्म भरू शकता। फॉर्म भरण्याबद्दल स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्याप्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरा आणि MBA ॲडमिशन 2026-27 बद्दल A to Z इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।